मागच्या व्हिडिओत आपण चाऱ्याचं नियोजन बघितलं, एका व्हिडिओत आपण निवाऱ्याचं नियोजन बघितलं. आता आपण बघणार आहे गाय गोठ्यात आणण्यापूर्वी काय काय तयारी करायची. तर सगळ्यात पहिली तयारी आपल्याला अशी करायची आहे की गायला 24 तास पाणी अवेलेबल झालं पाहिजे, याचं नियोजन करायचंय. बंदिस्त गोठ्यात करा किंवा अशी छोटीशी पाण्याला गावान लावली मोकळ्या गोठ्यात तरी चालेल, जसं आपलं नियोजन होईल तसं. पण 24 तास पाण्याची सोय झाली पाहिजे आपल्या गाईला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटी मशीन, हे पण खूप गरजेचं आहे. पण जो रानातून चारा आणणार आहे त्याची व्यवस्थित कुटी झाली पाहिजे. कारण असं का जेवढी व्यवस्थित गाय चारा खाईल तेवढं व्यवस्थित गाय प्रोडक्शन देईल. त्यामुळं कुटी मशीन खूप गरजेचं आहे. कुटी मशीन आपल्या गोठ्यात पाहिजेच. राहिला विषय मिल्किंग मशीनचा, मिल्किंग मशीन एवढं काही गरजेचं नाही. पण आपल्याला जर वाटतंय की आपल्याला शक्य नाहीये, आपल्याला अनुभव नाही दूध काढायचा, तर मिल्किंग मशीन छोटंसं एक 12-15 हजारपर्यंत चांगलं मशीन येतं सिंगल बकेटवालं, ते पण तुम्ही घेऊ शकता. पण मग ते खर्चिक काम आहे, त्यामुळं भविष्यात घ्या ते. जर आपल्याला अनुभव आहे, आपण गायचं दूध व्यवस्थित हाताने काढू शकतो, तर मग अडचण नाही. सुरुवातीला हाताने दूध काढा, अडचण नाही. जर शक्य नसेल हाताने काढ, तर मशीन घ्यायचं प्लॅनिंग करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाय खरेदीला जाणार आहे. तर गाय खरेदी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी पुढच्या व्हिडिओत सांगेल. त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर पण करा. अजूनपर्यंत मला फॉलो करायला असेल तर फॉलो करा. चला, राम राम.